नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री देवी महात्म्यम अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वतीये नमः. श्री देव्ये नमः. जय भव दुःख विनाशके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके जय अंबिके तुझ नमो. तू अनंत अवतार धरून दुष्टजना करीसी शासन आणि निज दासाचे रक्षण आनंदे करीसी अंबे तू. असो आता श्रोते सज्जन तुम्ही होऊन सावधान पहा मागील अनुसंधान सिंहावलोकने करुनिया. गत कथार्थ सम्यक देवीने शुंभ मारिला देख. देव हर्ष पावले सकळीक हे निरूपण जाहले. आता पुढील सुरस कथा मेधा सांगे राजा सुरथा. तीच विस्तारे तुम्हा समजता सांगतो मी निश्चये. देवीने शुंभ निशुंभ असुर मारिले असता इंद्रादी सुरवर अग्न्यादी दिक्पाळ समग्र स्तविते जाहले देविते. इष्ट लाभे प्रसन्न मुख आशा पूर्ण झाल्या देख. तेव्हा मिळवणी सकळीक कात्यायनी स्तवियली. देवी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिसी तू दुःखाते. आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी. तू सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हा लागी प्रसन्न हो. तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी. प्रसन्न होऊन या झडकरी आम्हा लागी तारावे. तू जगासी आधारभूत पृथ्वी रूपे विश्वतरित उदक रूपे तू निश्चित या विश्वासी वाढविसी. तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम या जगाचे बीज परम थोर माया अससी तू. तुझ्या माया मोहे करून मोहिला असे समस्त जन. तू जरी होसी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी. सकळ विद्या तुझे भेद समस्त स्त्रिया प्रसिद्ध. तू एक विश्वव्यापक अगाध तुझी स्तुती तू करीसी. जेव्हा तू सर्वभूत रूपिणी भोग मोक्ष प्रदायिनी तव स्तुतीसी आमुच्या वाणी सदा तत्पर असोत. सर्व जनांचे हृदय जाण तू बुद्धी रूपे अससी पूर्ण. तू स्वर्ग मोक्ष देणार आपण नारायणी तुझ नमो. नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिदान वेदरूपे नारायण ठेविता जाहला तुझ लागी. कला काष्टादी रूपे परम करीसी विश्वाचा परिणाम. काळ रूपे संहार धर्म नारायणी तुझ नमो. सर्व मंगळाचे तू मंगळ शिवे तू साधिसी अर्थ सकळ. त्रयंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो. तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादी अससी साची. गुणाश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो. शरणांगत जो असे दीन त्याच्या पीडेचे तू परित्राण करीसी सर्वांची पीडाहरण नारायणी तुझ नमो. तू हंसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी तू कुशोदके क्षयकारिणी नारायणी तुझ नमो. तू रुद्रशक्ती रूपे करून केले त्रिशूळ चंद्र सर्पधारण आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो. तू कौमारी रूप धरीसी मयूर कुक्कुट पालन करीसी. हस्ताचे ठाई शक्ती धरीसी नारायणी तुझ नमो. शंख चक्र आदी शारंग प्रसिद्ध ग्रहण करुणी आयुधे विविध होसी तू वैष्णवी रूप अगाध नारायणी तुझ नमो. घेऊनी महा उग्र चक्रा दाढेने सावरिली वसुंधरा. वराह रूप तू भयंकरा नारायणी तुझ नमो. उग्र नृसिंह रूप धरून हिरण्यकश्यपू मारिला जाण. त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो. किरीट वज्र सहस्त्र नयन ऐसे वा इंद्र रूप घेऊन केला वृत्राचा प्राणहरण नारायणी तुझ नमो. शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ. घोर शब्द केला तत्काळ नारायणी तुझ नमो. दाढा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे चंडमुंड मथने नारायणी तुझ नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महारात्री महाअविद्ये नारायणी नमोस्तुते. तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती ब्रह्ममानाची तू संपत्ती. ईशे तू प्रसन्न होय नियती नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी सर्व शक्तियुक्त अवधारी भयापासून आम्हा सितारी दुर्गे देवी तुझ नमो. हे तुझे सौम्य वदन शोभायमान त्रिलोचन करावे सर्वभूत रक्षण कात्यायनी तुझ नमो. कत ऋषीची कन्या म्हणून नाम असे कात्यायनी. त्या तुझ प्रतिभवानी नमस्कार आमुचा. तुझा त्रिशूळ भयंकर ज्वाला कराल अति उग्र. सर्व दैत्यनाश करो
सत्वर भद्रकाली नमोस्तुते. भद्र म्हणजे कल्याण ते होय, कालाही पासून जिच्या भक्ताचे म्हणून भद्रकाली नाम तुझे. देवी जी घंटा शब्दे करून जगाते करून या पूर्ण दैत्य तेजाते नाशी जाण तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापांपासून सर्वदाही पुनीत करून आमचे करो संरक्षण पुत्रा परिनिश्चये. असुर रक्त वासापंक तेणे माखिला खड्ग सम्यक. शुभा कारणे होवो देख चंडिके तुझ शरण आम्ही. तू संतुष्ट जाहलीस असता सर्व रोग नाशीसी तत्वता. सर्व कामाते तुझी रुष्टता नाश करी जगदंबे. तुझे जे का आश्रित जन त्यांसी नाही विपत्ती जाणते. तव आश्रया ते पावोन धन्य होती त्रैलोकी. त्वा बहुशक्ती रूप घेतले धर्म द्वेष्टे असुर भले. त्यांशी बळे कंदन केले तुझ ऐसी कोण दुजी. विद्या शास्त्रे विवेक दीप आद्य वाक्यात तुझे रूप. महाअंधकार ममत्व कूप यात विश्व भ्रमले हे. या भवसमुद्राचे ठाई असती महाविकारी अही. शत्रू चोर दावा नलही तेथे तू रक्षिसी विश्वाते. तू विश्वाची स्वामिनी जाण यास्तव जगाचे करिसी पालन. विश्वात्मिका अससी म्हणून धारण करिसी जगत्रया. ब्रह्मादिक जे जगदाधार यासीही तू स्तुत्य साचार. या कारणे तव चरणी तत्पर हे ते नम्र होऊनी राहती सदा. देवी तू प्रसन्न होऊनी शत्रूंपासून करिसी पालन. जैसे आत्ताची दैत्य वधून रक्षण केले आमुचे. सकळ जगाच्या पापाते उत्पात आणि उपसर्गाते. शीघ्र आता त्वा शांती ते पाववावे जगदंबे. तू विश्व पीडा हरिणी पाही शरणांगतासी प्रसन्न होई. त्रैलोक्यवासी लोकातही वर प्रदान करावे. असो ऐसी देवांची स्तुती ऐकोनी तेव्हा श्री भगवती प्रसन्न होऊनी होय बोलती. सुर गणात तेधवा वरदानी तुम्हा लागुनी. तरी वर मागावा ये क्षणी जो काय इच्छित तुमचे मनी. आणि जनी उपकारक मागाल त्या वराते देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन. ऐसे देवीचे ऐकोन वचन देव बोलते जाहले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी. विनाशावे आमचे वैरी हेची कार्य करावे. तुझसी मागतो हाची वर. जेव्हा आम्हासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्ने निवारावे. ऐकोनी सर्व देवांची वाणी देवी बोलती झाली ते क्षणी. पूर्वी 3 अवतार धरुणी दैत्य मारिले दुरात्मे. मधु कैटव महिषासुर 2 अवतारी हे दैत्यवर मारिले पूर्वी. आता सत्वर शुंभ निशुंभ मारिले हे. पुढेही बहुत अवतार तुम्हांसाठी धरीन साचार. त्यांचा सांगते मी विस्तार श्रवण करा देव हो. वैवस्वत मनु माझारी 28 युगांतरी. द्वापारांती गोकुल पुरी उत्पन्न होईन नंदगृही. प्रथम भूतळी येऊन देवकीचा गर्भ काढीन. रोहिणीच्या उदरी घालीन मग उत्पन्न होईन मी. नंदगोपाची पत्नी जगात यशोदा नामे जी विख्यात. तिचे पोटी अवतार निश्चित मी घेईन मध्यरात्री. तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणील. यशोदेचे पुढे ठेवील आणि मजला घेऊन जाईल. मथुरे लागी वेगेसी देता देवकीचे जवळ. कंस येईल उतावीळ माते घेऊन तत्काळ. शिळेवरी आपटू पाहे तय गगनी जाईन वरचेवरी. कंस भय पावेल अंतरी. देव गंधर्वते अवसरी स्तवन माझे करीती. शुंभ निशुंभ दोघे दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य. त्यांचा वध करावा अगत्य जगदंबे त्वा निर्धारे. ऐसी देवस्तुती ते काळी ऐकोनी येईन विंध्याचळी. तेथे राहुनी तत्काळी वधीन शुंभाते. ज्यासाठी 4था अवतार तो वधुनी शुंभासुर. देवभक्तांसी हर्षथोर करीन मीच ते समयी. 4थे अवतारी सत्य जाण नंदा ऐसे नामाभिधान. माझे असंख्य नाम गुण अंत न कळे कोणासी. 5व्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हा लागून. कश्यपाची स्त्री दनू जाण पुत्र तियेचे 61 दनूचे म्हणून दानव. पराक्रमी असती सर्व त्यात वैप्रचित जयाचे नाव. महागर्विष्ठ असुर तो जाहले तद्वंशा पासाव. असुर पराक्रमी अभिनव त्याही पराभिता देव. मजला शरण येतील ते तेव्हा. रक्तदंतिका नामे सत्वर 5वा मी घेईन अवतार.
पुढे भूमी एवढे करून शरीर स्थावर जंगम व्यापी न मी मेरू एवढे करीन स्तन घोर रूप पृथ्वी प्रमाण दानवांचे घेईन प्राण चावोनी गिळीन सगळेची तेव्हा दानवा ते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता म्हणून नाम रक्तदंता तेव्हा होईल मजलागी ऐसे सर्व दानव मारिल्यावर सुखी व्हाल तुम्ही अपार तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी 6व्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हा लागून शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल तेव्हा क्षुधे तृषेने व्यापून स्तवितील सर्व ऋषीगण कित्येक सोडतील प्राण अन्ना वाचोनी ते काळी ते अयोनी शताक्षी अवतार घेऊन या मीच सत्वर शतनेत्रांनी मुनीवर कृपा दृष्टीने पाहीन पै तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवतील परम मग अन्न शाकादी उत्तम आपुले देही करीन मी वृष्टी वाचून शाक अन्न स्वशरीरापासून उत्पन्न करोनी पोषीन ब्राह्मण भरण करीन सर्वांचे तेव्हा शाकंबरी हे नाम माझे होईल विख्यात परम तेव्हाची असुर दुर्गम त्याते मारीन निश्चये दैत्य दुर्गमाख्य मारीन म्हणून दुर्गा देवी हे अभिदान माझे माते प्राप्त होईल पूर्ण सर्व जनी विख्यात जे 7व्या अवताराचे कारण आत्ताची तुम्हा ते सांगीन राक्षस बहु होतील जाण पृथ्वीवरी एकदा धेनू ब्राह्मणा ते भक्षितील यज्ञ यागादी विध्वंसितील तेव्हा सर्व ऋषी स्तवितील मज कारणे पुनरपी तेव्हा ही मागुती भयंकर रूप धरून या दुर्धर राक्षस भक्षीन समग्र ऋषी रक्षणा कारणे मग सहजची ऋषीगण स्तवितील मज लागून भीमा देवी नामाभिधान विख्यात तेव्हा होईल 8व्या अवताराचा हेत सांगते मी तुम्हा प्रत अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तो त्रैलोक्यासी पीडा करील सर्व देवांची त्रासविल गायी ब्राह्मणा ते भक्षील भ्रष्ट करील स्त्रिया ते तेव्हा देव ऋषी प्रजागण मज कारणे येतील शरण मग मी 8वा अवतार धरीन भ्रमर रूपे ते समयी असंख्यात होनी भ्रमर चित्र विचित्र वर्णी अपार मारिन तो महाअसुर त्रैलोक्य हिता कारणे अरुण दैत्यासी मारिता या परी मज लोक म्हणतील ब्राह्मरी स्तवन माझे नानापरी या त्रिलोकी करतील ऐसे केवळ त्रैलोक्य हिता मी अवतार धरीन तत्वता 8 अवतारांची कथा तुम्हा कारणे निरूपिली देव हो या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवांपासून तुम्हासी पीडा होईल जाण धर्म अवघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरून करीन शत्रूंचे निर्दळन मुख्यत्वे अंश बळे करून उत्पन्न होईन ते काळी कार्यानुसार अवतार मी घेत असे निरंतर ऐसी देवी बोलली साचार देवा लागी तेधवा असो या प्रकारे करून या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवांसी पुढे 12वे अध्यायी जाण स्वचरित्राचे महिमान देवी सांगेल देवा लागून एकचित्ते श्रवण करा हा अध्याय सुरस जाण याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून देवी ही श्रवण करीत असे ऐसी देवीची ही वाणी पुढील अध्यायी पहा शोधुनी देवीचे स्वमुखे करुणी चरित्र वर्णन केले जे व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीनेही बोलविले तैसेची येथे निरूपिले यात संशय असेना यास्तव सज्जनी अवधान देऊनी ग्रंथ करावा श्रवण निरंतर राम ब्राह्मण हेची प्रार्थी सर्वांसी त्या देवीसी नमस्कार माझे असो ते निरंतर जिने कृपा करुनी निज दासावर हा गोड ग्रंथ वदविला इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने नारायणी स्तुतिर्नाम 11 अध्याय श्री जगदंबार्पणमस्तु ओम यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देव्यै नमः।